तर पुण्यातही विसर्जन मिरवणूक यंदा तरी वेळेत सुरू होणार का असा प्रश्न आहे। मानाचे गणपती आणि इतर गणपती यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येतोय। पुण्यात मानाचे गणपती सकाळी 10 पर्यंत मिरवणुकीत येणं अपेक्षित आहे। मात्र जर या गणपतींना मिरवणुकीत येण्यास उशीर झाला तर पुढील मिरवणुका खोळंबतील। तर याआधीही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा वाद पुढे आला होता। वेळेत या मिरवणुका निघणं अपेक्षित आहे। मानाचे गणपती वेळेत या विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होणं अपेक्षित आहे। जो निर्माण झालेला होता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आणि मानाच्या 5 गणपतींच्या मंडळांमध्ये। मात्र आता जर आपण बघितलं असेल तर मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका या सकाळी 9:30 वाजता बेलबाग चौकातून पुढे मार्गस्थ होणार आहेत। मानाचा पहिला गणपती कसबा गणपती हा 9:15 वाजता बेलबाग चौकामध्ये असेल। 9:15चा अर्थ याचा अर्थ तो 10:10 कदाचित हा बेलबाग चौकामध्ये असू शकतो। त्याच्या पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी हा बेलबाग चौकामार्गे तो पुढे मार्गस्थ होईल आणि नंतर हे सर्व गणपती जसे जसे पुढे निघतील तसतसे हे अल्काटॉकी चौकातून पुढे नदीपात्रामध्ये विसर्जनासाठी मार्गस्थ होतील। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण बघितलं असेल तर पुणे महानगरपालिकेकडून विशेष अशी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि सोबतच या सगळ्या मानाच्या गणपतींसह इतर जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील, उदाहरणार्थ दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर असेल, भाऊरंगारी असेल, मंडई असेल, यांसारख्या सुद्धा गणपती मंडळ जी आहेत ती सुद्धा आता मानाच्या गणपतींच्या पाठोपाठ हे आता पुढे विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतील। आता एक राजकीय बातमी। अजित पवार चोरांचे सरदार असल्याचं वक्तव्य